झी 24 तास एक पाऊल पुढे। जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पहिले भारतीय डॉक्टर म्हणून पाऊल ठेवण्याचा पराक्रम मुंबईतील डॉक्टर मुराद लाला यांनी केला आहे। हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कॅन्सर सर्जन असलेल्या 50 वर्षीय मुराद लालांनी हा पराक्रम 19 मेला केला। हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नुकताच त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला। एव्हरेस्टवर पहिले भारतीय डॉक्टर म्हणून पाऊल ठेवणाऱ्या डॉक्टर मुराद लाला यांचा सत्कार करण्यासाठी हिंदुजा रुग्णालयातील सारे डॉक्टर उपस्थित होते। वयाच्या 50व्या वर्षी अचाट अशी शारीरिक क्षमता तंदुरुस्ती राखत डॉक्टर लाला यांनी हा भीमपराक्रम केलाय। यासाठी त्यांनी 3 महिने सुट्टी घेतली होती। त्यापैकी 2 महिने त्यांनी हिमालयात सराव करण्यासाठी घालवले। एव्हरेस्टवर चढाई म्हणजे साक्षात मृत्यूशी सामना। तेव्हा या सामन्याचं आव्हान स्वीकारलं ही हिंमत यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचं डॉक्टर मुराद यांनी सांगितलं। एव्हरेस्ट चढाईचा प्रत्येक दिवस आव्हानात्मक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। सबसे difficult task I think was the mental challenge. But if you ask for the physical challenge, I felt that the Hillary step was the most difficult, and climbing up at night was made difficult for me, or rather became difficult for me because my headlight packed up. It stopped working, so I literally had to do it in the night with the help of my other climbers showing me some light. So that became difficult for me because I could not use my headlight. डॉक्टर मुराद लाला यांच्या या पराक्रमाचा अभिमान असल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। डॉक्टर के लाइफ में यूजुअली कैसा रहता है, मॉर्निंग टू इवनिंग रात भर काम करते रहते, पेशेंट देखते रहते हैं, हम अपने भागदौड़ में रहते हैं और बहुत बार अपनी खुद की फिजिकल फिटनेस पे ध्यान नहीं देते हैं। तो ये एक एक्चुअली अच्छा मैसेज है कि फिजिकल फिटनेस अच्छा रखे तो डॉक्टर लाला जैसे दूसरे डॉक्टर्स भी अचीव कर पाएंगे। हम इनकी ये जो अचीवमेंट है इससे बहुत गर्व महसूस करते हैं कि जो इम्पॉसिबल कहा जाता है कि नामुमकिन, उसको उन्होंने मुमकिन करके बताया है। और इतनी छोटी उम्र में इतना मेडिकल करियर उनका रिस्क पे लेके माउंट एवरेस्ट क्लाइम करना ये बहुत बड़ी बात है और हमें बहुत खुशी है इस बारे में। डॉक्टर लाला यांना पर्वतारोहणाबरोबर स्कूबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग, बंगी जंपिंग अशा विविध साहसी खेळांची आवड आहे। झी मीडियासाठी अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।